नमस्कार सगळ्यांना. तर माझं नाव आहे पिंकी आणि मी राहते पालघरमध्ये. आणि मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमाने दाखवणार आहे माझे रोजचे डेली रुटीन, की जे मी घरी काय काय करते. कारण की मी एक हाऊसवाईफ आहे आणि मला एक मुलगासुद्धा आहे छोटा, आणि त्याला घेऊन मी घरात दिवसभरात जे काही काम करते ते व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दाखवत आहे. आणि आता सकाळ झालेली आहे, म्हणजे सकाळचे वाजलेले आहेत 9:30, आणि मी हे सगळे पसारा जो आहे तो आवरायला सुरुवात केली आहे. नाश्ता वगैरे झाला माझा आणि मग नंतर लागले आपल्या कामाला. तर एक गृहिणी असून आपलं काम कोण करणार, तर आपल्यालाच करावं लागते. तर आज आहे ना, मला खूपच कंटाळा आला होता की काम करू की नको आज, की असंच ठेवू. नंतर कळालं की असंच ठेवलं तर कोण करणार काम. तर बघू शकता इथे भात ठेवला आहे मी, आणि इथे एक डाळ लावली आहे कुकरमध्ये, जे की माझ्या पोराला खूपच आवडते. त्याच्यासाठी ते वरण बनवलं आहे डाळ. तर त्यानंतर खूप सारे कपडेसुद्धा पडलेले आहेत धुवायचे, जे की आता मी धुवायला घेतले. बघा किती टब भरून कपडे आहे. आणि जे मी तर कपडे हातानेच धुते, वॉशिंग मशीन नाही मिळत माझ्याकडे. तर हाताने जेवढे कपडे धुतलेले असतात ना, ते खूप सुंदर वॉश होतात हाताने, आणि म्हणजे कसं सगळे व्यवस्थित धुतले जातात. त्यामुळे मला हाताने तर धुवायला खूपच आवडते कपडे. त्यानंतर मी घेते घरातलं झाडू मारायला. सकाळी उठून आधी मी पहिला झाडूच मारते, नंतर पुन्हा झाडू मारते. हा दुसऱ्यांदा झाडू आहे माझा मारायचा. कारण की सकाळी जेव्हा मी उठते ना, तर आधी पहिलं थोडंसं तोंडाला पाणी टाकते आणि मग थोडं झाडू मारायला घेते. नंतर वॉशरूमला जाते. त्यानंतर किचनचं सुद्धा म्हणजे झाडू मारून घेते. किचनमधला पण पूर्ण घरातला सगळं झाडू हे सगळं मारून घेतलं आहे. आणि त्यानंतर मला बाकीसुद्धा कामं करायची आहेत घरातली. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये सांगावे. आणि मी तर म्हटलंच आहे की मी आहे पालघरमध्ये राहते, मी पालघरचीच आहे, आणि पोपर आम्ही इथलेच आहेत. आणि कपडेसुद्धा धुतले आणि ते वाळत घातले. आणि त्यानंतर भांडीसुद्धा भरपूर उष्टी भांडी पडलेली होती, तीसुद्धा आता घासून घेते. तर भांडी घासता घासता आठवण आली मला की अजून पिल्लूला आंघोळसुद्धा करायची आहे. आधी त्याला मी खावडून घेते, कारण की त्याला भूक लागली असते ना, थोडा वेळच निघून जातो. मग त्याला शेवटला नंतरच आंघोळ करते. तो फ्रेश होतो आणि आपला खेळत बसतो. नंतर आता भांडी तर घासून झालीच. हे बघा किती भांडी घासली मी, किती सारी भांडी घासली सकाळपासून. रात्री तर मी सगळं क्लिअरच करून घेते. बघा अजून किचनचा धक्का साफ करायचा. थोडासा पोचासुद्धा मारून घेते. पोचा हा रोजच म्हणजे 2-2 दिवसांनी मारावाच लागते, कारण की घाणच होतो घरात. घाण तर थोडीशी होतच राहते. तर पोचा जेवढा मारतो ना आपण, फरशी जेवढी साफ करतो तेवढी स्वच्छसुद्धा राहते. आणि वाईट लाद्या असल्या की खूपच घाण होते. तर हे माझा डेली रुटीनचा व्हिडिओ आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला, तर मित्रांनो नक्की शेअर आणि कमेंट करा. आणि मला फॉलो करायला विसरू नका, म्हणजे सबस्क्राईब करायला यूट्यूबवर विसरू नका. प्लीज मला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडला असेल तर. तर माझा मुलगा आणि मी आता इथेच आम्ही व्हिडिओ स्टॉप करत आहे. हा बघा माझ्या कडेवर बसला आहे, आणि त्याला आता कंटाळा आला आहे खेळून की मम्मा माझ्याजवळ या तुम्ही, थोडं तुम्ही माझ्यासोबत पण खेळा, असं करून तो मला लाड करायला आला. आणि हे घर पूर्ण क्लिअर केलेलं आहे मी आता. बघा किती छान दिसते. घर जेव्हा आपण म्हणजे कसं सुंदर असं स्वच्छ करून ठेवतो ना, तर घर पॉझिटिव्हिटी येते. असं घर सुंदर असं वाटतं की इथे इथून पुढे गावाने वगैरे छान मी केलं आहे, एकदम क्लिअर केलं, सगळं साफसफाई केली. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
असं करून मी सगळ्या घरातला पोचा मारून घेतला आणि घर स्वच्छ केलं. त्यानंतर बघा ना, घर असं स्वच्छ केल्यावर किती छान दिसते. पूर्ण क्लिअर केलं आणि खूप म्हणजे छान असं घर मी सुंदर एकदम सजवून टाकलं. म्हणजे कसं पसारा कुठेच नको आहे मला. तर बघू शकता तुम्ही सगळं काम झालं आहे माझं. साफसफाई वगैरे पूर्ण झाली. सगळं स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. आणि आत्ता मी थोडा आराम करणार आहे. हे बघा, बेडरूम पण बघू शकता तुम्ही. आणि टेबल असा उलटा ठेवला आहे, कारण की बाबू कसं वरती चढतो लॅपटॉपवर, म्हणून त्यासाठी मी टेबल उलटा ठेवला आहे. आणि मग त्यानंतर रात्री पहा माझ्या मिस्टरांनी काय काय आणलं आहे आज, तुम्ही मला दाखवते. काही घरातली सामान संपले होते, तर माझ्या मिस्टरांनी आत्ता मला आणून दिले आहेत. तेव्हा मी त्याला लिहून दिलं होतं, म्हणजे पाठवलेलं व्हॉट्सअप करून. आणि इथे काहीतरी खायला आणलं आहे, स्पेशल आहे काहीतरी आहे, खाण्यासाठी आहे, ते तुम्हाला सांगणार नाही.